अशोक खरात प्रकरणामध्ये आरोप झाल्यानंतर माजी मंत्री दीपक केसरकरांनी खळबळजनक दावा केलाय। अशोक खरातला 39 आमदार भेटले होते, फक्त मलाच का टार्गेट करताय असा सवाल केसरकरांनी केलाय। तर केसरकरांची चौकशी करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केली आहे। भोंदू अशोक खरात सोबत दीपक केसरकरांचे फोटो समोर आल्यानंतर सुषमा अंधारेंनी केसरकरांवर गंभीर आरोप केलाय। सिन्नर एमआयडीसीतल्या नामकर्ण आवारे या व्यक्तीसोबतचे फोटो दाखवत अंधारेंनी केसरकरांना सवाल केले। आवारे हा एक पतसंस्थेच्या माध्यमातून अनेकांचे काळे पैसे पांढरे करून द्यायचा अशी चर्चा असल्याचंही अंधारे म्हणाल्या। अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो। हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय? या माणसाला आणि खरातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल। तुम्ही असं उडवा उडवीची उत्तर देऊन नाही चालणार की माझ्या विरोधात कटकारस्थान। शिक्षण मंत्री सन्माननीय दीपकजी केसरकर साहेब सिन्नर तालुक्यात आले असता मी त्यांना विनंती केली की आमची एक सिन्नर सहकारी अवधी वसाहत आहे, या संस्थेचं काम चांगलं आहे, आपण हे कामकाज जवळून बघण्यासाठी आमच्या संस्थेला एक सदिच्छा भेट द्यावी, आमच्या उद्योजकांबरोबर हितगुज करावं अशी मी त्यांना विनंती केली। त्यांनी आमची विनंती स्वीकारली आणि आमच्या संस्थेत ते आले। शासनाची मदत मिळवण्याच्या उद्देशानं त्यांना आम्ही बोलवलं होतं, त्याप्रमाणे आम्ही चर्चा केली, इतकंच। खरात सोबतचे फोटो समोर आल्यानंतर केसरकरांवरही आरोप झाले। केसरकरांनी खरात सोबत पूजा केल्याचा आरोप झाला होता, त्यावर केसरकरांनी आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलंय। 39 आमदार खरातला भेटून गेले, मग फक्त आपल्यालाच टार्गेट का केलं जातंय असाही सवाल केसरकरांनी विचारलाय। आणि त्याच्यामुळे निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे। आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे। कसं आहे की मी शिवसेनेचं ज्यावेळेला वाईट काळ आणि संघर्षाचा काळ होता त्यावेळेला मी शिवसेनेची बाजू ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडली, त्याच्यामुळे संजय राऊत हे फिके पडले। केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही, तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन। मी या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर, सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड। ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत। जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत, जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी सुद्धा केसरकरांवर आरोप केले। एकनाथ शिंदेंना अशोक खरातकडे नेणारे दीपक केसरकरच होते असा दावा राऊतांनी केला। इतर लहान सहान गुन्ह्यामध्ये, मोठ्या गुन्ह्यामध्ये गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवता। इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, रुपाली चाकणकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बोलवलं चौकशीला, राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलवलं चौकशीला। विचारा तर खरंच मी तिथे का गेला होता, तुम्ही कोणते विधी केलेत, त्यातून तुम्हाला काय फायदा झाला? दीपक केसरकर साहेबांनी खरातच्या बाबतीतली त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो निघणं म्हणजे ते त्यांच्या गुन्ह्यामध्ये समावेश त्यांचा आहे असं होत नाही। आणि दीपक केसरकर हे नक्की भावनिक आहेत, नक्की देवाप्रती म्हणजे आपण सगळ्यांनाच आदर आहे, परंतु आपल्या सगळ्यांपेक्षा देवाप्रती जास्त करणारे ते आहेत आणि म्हणून त्यांना टार्गेट करण्यामध्ये काही अर्थ नाही। खरातच्या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशा सुरू आहेत, त्यामुळे खरातच्या प्रकरणामध्ये खूप जास्त मीडियाची बोलणं योग्य होणार नाही, त्यामुळं चौकशीला बाधा येतो। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी मीडियावर काही बोलणे वारंवार खरातच्या प्रकरणात, त्यामुळं कधीकधी आपल्या स्टेटमेंटमधनं पोलिसांना किंवा तिथल्या कुठल्याही साक्षीदारांना कुठलाही त्या ठिकाणी असा वेगळा गैरसमज होऊ नये, त्यामुळं खरातचे प्रश्न या ठिकाणी विचारणं काही योग्य होणार नाही। प्रत्येकाला वेगवेगळं स्टेटमेंट करायचं, प्रत्येकाचे फोटो दाखवायचे, ही एक वेगळं नशा चढलेली। दीपक केसरकर हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की हा माणूस 10 पावलावर जरी मंदिर असलं तर गाडी थांबून तिथं दर्शन घेणारा माणूस, पाप भिरू असलेला हा माणूस, त्याच्यावर असे आरोप करणं मला वाटतं चुकीचे नाही, चुकीचे आहेच आहे, परंतु त्याची चौकशी करा असं स्वतः दीपक केसरकरांनी म्हणलेलं आहे।
खरात प्रकरणामध्ये चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. आता दीपक केसरकरांवर सुद्धा गंभीर आरोप होऊ लागलेत. खरात सोबतचे फोटो दाखवत अंधाऱ्यांनी केलेल्या या आरोपांना आता केसरकर कसं उत्तर देणार हेच पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.